असेल या सगळ्या विभागामधून हे संघ एकत्रित या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. हो पहिला बॉल फटका तर दमदार आहे आणि धावा देखील दमदारच मिळतील. डीप स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉलवरती उडवलाय षटकार. मयूरच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर डोळ्याची पारणं फिरणारा फटका अगदी बरोबर लेग स्टंप वरती आला होता. त्याला फ्लिक करत असताना षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता हा व्हाईट बॉल इथून आपण पाहता या बॉलवरची गती थोडी कमी केली होती. पडल्यानंतर बरोबर बाहेर निघालाय. त्या बॉलला मात्र लेफ्ट केलं सोडून दिलं आणि इथून अगदी आपण पाहताय धाव आली व्हाईटची. व्हाईटच्या धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहन सर आमच्या साथीनं आहेत. आता खऱ्या अर्थानं स्कोररची भूमिका पार पाडत आहेत परंतु थोड्याच वेळामध्ये आमच्या समयमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आहे. चौकार आहे. चौकाराला चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं सत्र चालू आहे. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं सत्र चालू आहे. हो कमी गतीनं हलक्यानं सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी पाहायला मिळते. धाव मिळेल इथून देखील सिंगल. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 12. जानी कुणी जे आमचे रवी भगत यांनी जे काही गायलेलं गाणं आहे ते जर कुणी शूट केलं असेल तर त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. ते मनोज जाधव यांच्याशी संपर्क साधा कारण की त्यांना ते हवं आहे. चांगला 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 बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. गतिवान चेंडू टाकतायत म्हणजे अगदी एखादा बॉल जर पाहायला गेला तर अगदी अखूड टप्प्याचा पाहायला मिळतोय. एखादा बॉल अगदी फुल लेनचा पाहायला मिळतोय. एखादा बॉल वेगानं एखादा बॉल अगदी कमी वेगानं एखाद्या बॉलवरती बोटं देखील फिरली जात आहेत. अगदी मिश्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे नाणेली टीमकडनं. गोलंदाज मयूर त्यांना तुम्ही पाहता. हो आणखीन एक पडल्यानंतर इतका आतमध्ये आलाय बॉल की मात्र बॅटरला देखील बीट करून गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूरची. त्याच्याकडे अगदी जर पाहायला गेलं ना तर कलात्मकता आहे. म्हणजे त्याच्याकडे जर पाहिलं गेलं तर ती गोलंदाजी मधली अगदी दोनही कट आहेत. म्हणजे लेग कटर देखील आहे ऑफ कटर देखील आहे आणि भरपूर चांगली गोलंदाजी P1च्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 12 आल्यात. हो इथे फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. फिल्डर पोहोचतील त्याच्या अगोदर बॉल पोहोचलाय. सीमा पार. धावा मिळतील 4. इथे आलाय चौकार. धावा धावफलकावरती आल्यात. एक चौकार सुनीलच्या बाटमधून पाहायला मिळाला आहे आणि तदनंतर एक षटकार आणि एक चौकार आपल्याला गणेशच्या बाटमधून देखील पाहायला मिळाला. एकंदरीतच 16 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय हरिचंद्र गोलंदाजी मार्कवरती आलेत. पॉवर प्ले समाप्त झालं.
मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच बाकी आहे, ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामुळे आपण ते देऊ शकलो नाहीयेत. परंतु मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं आहे ते फलंदाज योगेश. 16 बॉलमध्ये 52 धावा बनवल्यात ते योगेश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला योगेश या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. सन्माननीय आदित्यजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण योगेश यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चला योगेश या. जाधववाडी आणि चौदरवाडी आयोजित या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं तो योगेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओ यावेळी फुल लेनचा बॉल समोर लॉप केला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाहीये, सेकंडचा कॉल नाहीये. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. रिक्स घ्यायची नाहीये कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, त्याच्यामुळे आता इथून जर पाहायला गेलं तर सिंगल डबल मध्येच एखादा मोठा फटका मग एक चांगली टोटल ती धाव फलकावरती जरूर पाहायला मिळेल. आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं हे प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये करते ते बॅटिंग करणारी वंजारवाडी टीम. हो पडल्यानंतर आतमध्ये आलाय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा लेग बायची ती सिंगलला जाऊ इथून पाहायला मिळतीये. पंचांनी बरोबर अगदी आपण पाहता पाहिल्यानंतर ती लेग बायची सिंगल इथून मात्र घोषितच केली आहे. लेग बायची सिंगल आल्यानंतर 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच आपण पाहता. तिसऱ्या रात्रीतील आणखीन एक जबरदस्त मॅच इथून आपल्याला पाहायला मिळतीये. नानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये वंजारवाडी. हो पडल्यानंतर इथे ओ बीट केलाय, बॅटर देखील बीट झालेत, एसटी रक्षक देखील बीट झालेत आणि इथून शॉट थर्डमॅन देखील बीट होतात. बॉल लॉंग स्टॉपला चौकार, वाईट +4 धावा मिळतील 5 बोनसच्या. आई धावले दोनही बॅटर, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. जसं ओळखलं फिल्डर थोडेसे लेझी झालेत, लगेच दुसऱ्या धाबेचा त्या ठिकाणी कॉल दिला आणि 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 25 वरती. काय बॅटिंग करतायत गणेश आणि त्यांच्या साथीनं सुनील. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धाव फलकावरती अगदी 25 पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्या टीमच्या धावा जास्ती असतील, ओ इथे पुढे सरकले, बाची कडा घेतली, पाठीमागे बॉल चालला, फाईन लेगला चौकार आणि पंचांनी तो नो बॉल या ठिकाणी कॉल दिला. नो बॉलचा कॉल आहे. बरोबर वेट साईड, नो +4. एकंदरीत धावा मिळतील या 5. पुनश्च एकदा पंजा ओपन झालाय, तो मात्र बॅटिंग करणाऱ्या वंजारवाडी टीमसाठी. या मोफतच्या धावा आहेत ना, या खऱ्या अर्थानं ज्यावेळी तुम्ही चेस करण्यासाठी उतराल त्यावेळी तुम्हाला त्या धावांची किंमत ही जरूर कळेल. नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल, फ्रीडचा बॉल. ओ इथून देखील आपण पाहताय फटका तर चांगला खेळलाय, गॅपमध्ये ढकललाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून अगदी आपण पाहताय गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु धाबा मिळतील इथून 2. फिल्डरनं मात्र कमिटमेंट चांगली दिली आहे. 2 धाबा पाहायला मिळतात. 2 धाबांना धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र अगदी आपण पाहताय 32 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चालू असताना अगदी आपण पाहताय हरिश्चंद्र यांचं हे सेकंड ओव्हर मात्र थोडीशी लांबवली आहे. एक वाईड आलाय, एक नो बॉल आलाय, बरेचशी दूरवर. ओ क्लीन बोल्ड,
फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट आली आहे. फलंदाज बाद, धक्का लागलाय वंजारवाडी टीमला. फलंदाज बाद होतील गणेश. तब्बल अगदी जर पाहायला गेलं ना तर 20 धाबा बनवल्या 9 बॉलमध्ये त्या गणेशने, आणि तो मात्र इथून परतलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी अजय आलाय आणि गोलंदाजी मार्क वरती भाग्यवान गोलंदाजी मार्क वरती आले. तिसऱ्या ओव्हरमध्ये भाग्यवानला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहताय. 4 ओव्हरची मॅच, 2 ओव्हर समाप्त झालेत. हो, पहिला बॉल अर्ध्या क्रीज मध्ये टाकला होता, त्याच्यावरती प्रहार चढवलाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल जाऊन पोहोचली आहे, ती अगदी आपण पाहता 38 वरती. हो, यावेळी लाईन चेक करतायत पंच आणि सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टंपला सोडून जाणारा जास्त बाहेर निघाला. इथून अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल धाव एक ऍड होतीये. 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 39 धावा ज्या धाव फलकावरती आल्यात. भाग्यवान गोलंदाजी मार्क वरती आहेत. तिसरं षटक चालू आहे. हो, चांगला बॉल. पहिला बॉल जो खऱ्या अर्थानं अखूट टप्प्याचा झाला होता, त्याच्यावरती मात्र मोठा प्रहार चढवला गेला. परंतु तदनंतर जर पाहायला गेलं तर मात्र एक व्हाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता व्हेरिएशन मध्ये आलेत. आता अचूकता मिळाली आहे भाग्यवान यांना. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, मिस टायमिंग, हवेमध्ये फिल्डर. हो, प्रयत्न चांगले होते परंतु थोडेसे दूर राहिलेत. 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल. ते मात्र 41 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या ओव्हरमधील बॅटिंग करतीये वंजारवाडी टीम आणि फिल्डिंग करतीये नानिवली टीम. चांगली मॅच पाहायला मिळतीये. ज्या टीमच्या पहिल्या फेरीमध्ये धावा जास्ती असतील त्या टीमला सेकंड राऊंडमध्ये मात्र ती बाय मिळेल. ओ, काय एफर्ट्स दाखवलेत. परंतु इथून जर पाहायला गेलं तर आणखीन एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. म्हणजे 2 मिनिटं घेतो सर. निलेशजी कुर्ले साहेब, खांदनगावचे पोलीस पाटील, त्यांचा कॅश प्राइज कंटिन्यू असणार आहे. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक. 21-18 म्हणजे 2118 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जमा येते या मॅचला लागू आहे. जो कोणी मारेल ते कॅश प्राइज दिलं जाईल. हो, इथून देखील व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा टीमच्या अकाउंटमध्ये ओपन होईल. बंजारवाडी 43 धावा धावफलकावरती. बघा, मगाची व्हिडिओ जर कोणाकडे असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. त्यांना ती व्हिडिओ हवी आहे आणि तुमच्यासाठी योग्य ते कॅश प्राइज देखील देतील. इथे मात्र फटका पुन्हा एकदा डीप मध्ये चाललाय. फिल्डरला चकमा दिलाय. दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. एकंदरीत धावा धावफलकावरती जर पाहिलं गेलं ना तर जाऊन पोहोचल्यात 45 धावा धावफलकावरती आल्यात.
45 धावा धाव फलकावरती. ओ मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर. ओ इथे मात्र पकडली गेली एक कॅच. फलंदाज बाद. इथे ते व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची रन्स आली आहे. एक्स्ट्राच्या रन्सनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 48. 48 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज नरेश. शेवटचं षटक घेऊन नरेश गोलंदाजी मार्क होते. आपण पाहता गोलंदाजांना अद्यापही अंदाज आलेलाच नाहीये, कारण की इथून जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल, नो बॉल अशाच धावा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्यात. ओ मिस हिट झालाय. हवेमध्ये फिल्डर नाही आहेत. वॅकंट एरिया आहे. नो मार्क्सलँड मध्ये तोपर्यंत धावा मिळतील. त्या दोन इथे फेकी देखील खराब. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट अगदी डेंजरसच असते आणि इथून मात्र फलंदाजाला परतावच लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, ती गरज होती का हा देखील प्रश्न आता सर्वांना जरूर आहे. आणि इथून फलंदाज दिनेशला मात्र परतावं लागतंय. त्याला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक घेत असताना तो मात्र इथून परतलाय. धावा धावफलकावरती जर आपण पाहताय तर 50 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना वंजारवाडी टीमच्या अर्धशतक कंप्लीट झालंय. वंजारवाडी टीमचं चांगली सुरुवात, चांगल्या धावा. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जे अपेक्षित होतं संघ नायकाला त्या धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. कारण की नेहमी एक चांगली सुरुवात झाल्यानंतर एक चांगला धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि त्या धावसंख्येकडे वाटचाल इथून होताना पाहताय. हो आणखीन एक चांगला बॉल. हे खऱ्या अर्थानं तीनही मॅचमध्ये पाहायला मिळालं. म्हणजे पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर मोठ्या धावा येताना पाहायला मिळाल्यात, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं स्लॉगरमध्येच कमी धावा, कमी धावसंख्येचे षटक येताना पाहायला मिळत आहे. हो इथून देखील बॅटची कडा. यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. धाव इथून मिळेल सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 51 धावा धावफलकावरती. या षटकातील आतापर्यंत जर पाहिलं गेलं ना तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 बॉलचा खेळ समाप्तीनंतर 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजानं. परंतु इथे शॉर्ट बॉल, शॉर्ट टर्म फुल बॉल, सीमारेषेच्या पलीकडे गोल, मिड विकेटला षटकार. ओ इथे फटका गॅप मध्ये ढकललाय. कव्हर मधून सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. चौकार आलाय. चौकारानंतर बॅटिंग करतात जबरदस्त. हे सुनीलने मारले ते 2. सुनीलने मारले दीपकचे काळ. ओपनर्स एकदा फुलनीचा बॉल ऑन साइडला टर्न केला. स्कोर ऑफ द विकेट. फिल्डर डीप मध्ये आहेत. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतात. ओ फेकी चुकीच्या एंडला झाली आहे.
पुनश्च एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाव मिळणारच नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचलाय 63. 63 धावा धाव फलकावरती. 64 धावसंख्येचं टार्गेट आहे ते आता मात्र नान्युली टीमच्या अगेन्स्ट. 64 धावसंख्येचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 64 या धावसंख्येचं. जबरदस्त बॅटिंग केली सुनीलनं. त्याच्या बॅटमधून तब्बल 27 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या 27 धावा खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये त्या उपयुक्ती ठरल्यात. ते टार्गेट सेट करत असताना 20 बनवल्या गणेशनं, 27 बनवल्या सुनीलनं. एकंदरीत दोघांच्या जर कॅल्क्युलेट केल्या तर मात्र 47 या धावा 2 फलंदाजांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहत आहे 63 आणि 64 धावसंख्येचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट, मोठं डोंगर इथून मात्र रचलं गेलंय आणि आता नान्युली टीमला त्या धावसंख्येचा इथून पाठलाग करायचा आहे. त्यांच्या विरोधामध्ये बेल्या 11 मोरिया दोदानी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. मोहपाडा बदलापूर आणि बेल्या 11 मोरिया दोदानी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. मोहपाडा बदलापूर आणि बेल्या 11 मोरिया दोदानी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय. उत्तम उत्तम आपण कुठे असाल तर आपण पंचांसाठी पंचांचं काम पाहण्यासाठी यायचं. उत्तम उत्तम आपण पंचांचं काम पाहण्यासाठी यायचंय. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा नान्युली टीमला. मोठं लक्ष आहे. 24 बॉलमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बंजारवाडी टीमनं धावा बनवल्या त्या 63 आणि आता 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून अगदी आपण पाहत आहे कशा रीतीनं खऱ्या अर्थानं त्या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. तो पाठलाग केला जाईल की मात्र त्या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे आपल्याला नक्कीच येणाऱ्या 24 बॉलमध्ये जरूर पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये अगदी आपण पाहताय त्या 49 धावसंख्येचा बचाव केला गेला होता दामोते टीमकडनं. त्याच्यानंतर अगदी सेकंड मॅच जर आपण पाहिली तर त्या सेकंड मॅचमध्ये आपण पाहिलं की जिथे वाशिवली टीम दोन्ही मॅचमध्ये म्हणजे धावसंख्येचा बचावच झाला. धावसंख्या चेस झालीच नाहीये.
आता इथून नानिवली टीमला देखील जर पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये 64 धावा बनवायच्या आहेत. त्या धावसंख्या बनल्या जातील का हे इथून आपल्याला पाहायचं आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी दोनही टीम बदलापूर मोहोपाडा आणि दोधानी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करणार आहोत, याच्याकडे लक्ष असू द्या. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. हो पहिलाच बॉल गॅपमध्ये ढकलला मिड विकेटला. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सरळ चाललाय सी वारेशाच्या पलीकडे. 64 धाव संख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती भाग्यवानच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. चौकार आलाय गोलंदाज गणेशच्या विरोधामध्ये. हो इथे देखील फटका चांगलाय, कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डला भेदलाय, बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज भाग्यवानच्या बॅटमधून बॅक टू बॅक दोन चौकार आलेत. पहिला चौकार मिड विकेटला आला, दुसरा चौकार कव्हर मधून आला. दोन बॉल मध्ये तब्बल 8 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. गणेशनं सुरुवात चांगली केली होती, आता त्याच्याच विरोधामध्ये. हो इथून जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी आपण पाहता बॅटरला बरोबर बीट करतच चाललाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. मग दोन चौकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. डॉट बॉल तर इथून त्याला टाकावेच लागतील. P1चं षटक आहे, महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याच्याकडेच आहे. त्या जबाबदारीनं त्याला कामगिरी तर हाताळायची आहेच. मग ती हाताळत असताना अगदी आपण पाहताय हा डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. भाग्यवान ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकवरती आपण पाहताय फलंदाज मयूर. हे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो पाचची कडा घेतली आहे, गॅपमध्ये बॉल चाललाय, पाठीमागे फिल्डर ओ लगेच पोहोचलेत. चांगली फिल्डिंग, तोपर्यंत एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक जर पाहिलं गेलं ना तर जाऊन पोहोचेल ते मात्र 9 वरती. 9 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नानिवली टीमच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत 9 आल्यात. पहिली सलामीची जोड साखली मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. आता स्ट्राईक मिळाली आहे, ती मात्र फलंदाज मयूरला. पहिल्या 3 बॉलमध्ये स्ट्राईक होती, अगदी आपण पाहता 4 बॉलमध्ये ती मात्र भाग्यवान यांच्याकडे. आता मात्र मयूरला मिळाली आहे. हो फुलटॉस बॉल समोर फोर्स केलाय, बॉल सरळ चाललाय डाऊन द ग्राउंड, सीमा पार, चौकार. काय करेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. गणेशनं सुरुवात केली होती अशाच प्रकारची. ओ आणखीन एक वाडिस लॉंग ऑफ, सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा धमाका, दुसरा षटकार.
काय सुरुवात केली आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा बनवल्यात. तर बॅटिंग करत असताना नांदिवली टीमनं सुसाट सुरुवात झाली आहे. फ्लाइंग स्टार्ट दिला. या सुरुवातीची आवश्यकता आहे. मग 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आल्यात. यापेक्षा आणखीन चांगली सुरुवात काय हवी आहे नांदिवली टीमसाठी. सलामीचे दोनही फलंदाज आक्रमक झालेत. 2 बॉलमध्ये 12 बनवल्यात मयूरनं. 4 बॉलमध्ये 9 बनवल्यात भाग्यवाननं. हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता आतमध्ये आलाय. कटरचा वापर करत असताना इथून मात्र विकेटची पूर्णपणे शक्यता होती, परंतु विकेट नाही तर धावा मिळतील इथून 2. फेकी 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 तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. नॉस्ट्राईक एंडवरती फेकी अचूक झाली असती तर मात्र इथे चित्र पूर्णपणे वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथून आपण पाहताय धावा मिळाल्यात त्या अगदी ओके. पंच डिस्कस करतायत. दोन धाबा कंप्लीट. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले 23. हो लेग बाईच 23 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्कवरती. पंचांनी लगेच ती वॉर्निंग देखील दिली आहे. ओ इथे अगदी आपण पाहता लिडिंग एज पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट. फलंदाज भाग्यवान बाद. हो चांगला बॉल. शॉर्ट बॉल होता. पडल्यानंतर गती बॉलनं थोडी कमी केली आहे. म्हणजे या बॉलवरची गती काढूनच घेतली होती गोलंदाज दिनेशनं. डॉट बॉल पाहायला मिळतो. पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली होती. तर पार्टनरशिपला ब्रेक लावला आणि त्याच्यानंतर आपल्या गोलंदाजीची दादागिरी दाखवायला आता सुरुवात केली आहे. ते दिनेशनं डॉट बॉलच फेकला. हो आणखीन एक पडल्यानंतर आतमध्ये आला, परंतु पंचांनी तो वाईट दिला. एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्रा आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता 24 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. चांगली मॅच पाहायला मिळते वंजारवाडी आणि नानिवली. हो चांगला बॉल बरोबर एस्टनच्या हातात जवळच आलेत. क्लोज आणि पंचांनी ते नो बॉल दिला. ओव्हर स्टेपिंग. ओ कहाणी में ट्विस्ट. एक चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. तो डॉट बॉल देखील आला होता, परंतु इथे गोलंदाजांना चुकीच केली आहे. ओव्हर स्टेपिंग झालेत आणि इथून नो बॉल आला, म्हणजे नेक्स्ट बॉल इथून फ्रीटचा पाहायला मिळेल. फ्रीटची संधी आता बॅटिंग करणाऱ्या नानिवली टीम समोर आपण पाहता. हरिचंद्र यांना मोठा फटका मारण्याची नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी अद्यापही दोन्ही टीमचे कर्णधार आले नाहीयेत. दोन्ही टीमच्या कर्णधारांना वारंवार कॉल केला जातो आहे की आपण टॉससाठी या. मग नंतर आयोजक जे काय डिसिजन घेतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील, कारण की प्रत्येक मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्येच केला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक टीम ही आयोजकांसाठी तेवढी जवळची आहे. कोण आयोजकांसाठी जास्त क्लोज नाही आहे. सर्वांचा खेळ या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन आहे. हो चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल, म्हणजे फ्रीटचा बॉल देखील आपण पाहताना तो निर्धावच फेकला. मग अगोदरचा बॉल जर का तो नो बॉल आला नसता तर हे सलगचे 3 डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाले असते. इथून अगदी आपण पाहता डाव फलक आता मात्र 25 वरती थांबला. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली होती. हो यावेळी पुढे आलेत
टर्नला बरोबर पीक केलंय, ऑन साईडला टर्न केले बॉलला, बॉटम हँडचा चांगला वापर होत, संधी पुन्हा एकदा रनआउटची, परंतु लगेच पाठीमागे फिरले, तो नकारच दिला गेला. एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर मग आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 26 धावा धावफलकावरती. नाणेली टीमच्या धावफलकावरती 1 बाद 26 विकेट आली आहे. फलंदाज भाग्यवान बाज झाले. त्याच्यानंतर हरिश्चंद्र मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलमध्ये 1 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतायत, परंतु 2 बॉलमध्ये 12 या धावसंख्येवरती मयूर बॅटिंग करतोय, तो आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आणि आता या षटकातील जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल देखील बाकी आहे. 13 बॉलमध्ये 38 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचे 13 बॉल आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. थांबा स्क्वेअर लेग पंच काहीतरी चेक करतायत. तेरा 38 हे समीकरण आहे. हो, चांगला टाकलाय. षटक क्रमांक 2 समाप्त झालेत. 12 बॉलमध्ये आता धावा बनवायचे नाणेवली टीमला. त्या 26 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे अगदी जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 21 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या उग्या 5. काय कमालीचं युटर्न दिलंय. मॅचमध्ये पुन्हा एकदा पदार्पणच करून दिलंय गोलंदाज दिनेशनं. कमालीचं षटक पाहायला मिळालं. 5 धावसंख्येचे षटक, त्याच्यामध्ये 1 विकेट. जो ब्रेक थ्रू हवा होता खऱ्या अर्थानं वंजारवाडी टीमला, तो तानच मिळवून दिला. आणि त्याच्यानंतर जसा भाग्यवान बाद झाला तसे त्याने मात्र आपल्या हातातील जादू दाखवायला सुरुवात केली आणि प्रत्येक बॉल हा बॅटरपासून मात्र दूरच ठेवला आणि तिथून मात्र तो डॉट बॉलच पाहायला मिळाला. 5 धावसंख्येचे षटक, विकेट देखील 1 मिळवली. आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 38, 12 मध्ये बनवल्या 26 आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहताय. ओ फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय काऊ कॉर्नरला. ओ फिल्डर कडनं चुकी, बॉल सीमा पार. लेझी झाले त्या ठिकाणी. सहज बॉलला कलेक्ट करायचं होतं परंतु अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि धावा देखील 4. क्रिकेटच्या खेळामध्ये एक चुकी तुम्हाला पराजयाकडेच घेऊन जात असते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफीच नाहीये. ते चुकी घडली आहे. फिल्डिंगमध्ये 4 धावा मिळतात. 4 धाब्यानं 30, 11 बॉल 34. एक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे. एक धाबेसाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. तो संघर्ष ओ इथून करतोय फलंदाज, ठोकला मिड विकेटला. हा लांब लचक षटकार. हा शेवटचा फायनल कॉल असेल. आपण टॉस साठी यायचंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्या 36. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतो. जिथे फिल्डरकडनं चुकी झाली तो बॉल जर का कलेक्ट झाला असता तर मात्र एकच धाव आली असती. 1 धाव आली असती तर मात्र तो बॅटर नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहिला असता. परंतु त्याला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली. जशी स्ट्राईक मिळाली तिथून मात्र षटकार आला आणि यावेळी अगदी आपण पाहताय गोलंदाज प्रतीकनं हा डॉट बॉलच फेकलाय. 36 धावा. व पुन्हा एकदा पुढं समोर फोर्स केलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. फलंदाज इथून बाद होतील. हरिश्चंद्र पहिले दोदानी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहपाडा बदलापूर टीमचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. दोनही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. आपण टॉस या ठिकाणी लगेच करणार आहोत. खऱ्या अर्थाने इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करतोय हे देखील लक्षात असू द्या प्रत्येक टीमच्या. नेक्स्ट मॅच देखील आपण याच्यानंतर पाहणार आहोत आणखीन एक चांगली. परंतु दरम्यान आता या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोदानी आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहपाडा बदलापूर.
अनंत केवारी यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय दोदानी टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग देखील लगेच स्वीकारली आहे, परंतु त्याच्या अगोदर आयोजकांची संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन दोदानी टीम आणि बदलापूर मोपाडा टीम आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हो चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक इथून डॉट बॉलच पाहताय. व्हाईट बॉल इथून आपण पाहताय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 37 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन बॅटर आपण पाहताय जयवंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी बाईडच झालाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. प्रतीकनं 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. हो चांगला बॉल, यावेळी गती पाहायला मिळाली. बरोबर बीट केलाय इथून फलंदाजांना. धाव इथून मिळणारच नाहीये. 5 बॉल झालेत. 5 बॉलमध्ये 11 तर खर्च केल्यात. विकेट 1 मिळवली आहे. 37 धावा धाव फलकावरती आहेत. बनवायचे 64. 7 बॉल आणि आता 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 बॉल 27 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. हो इथे शॉट पूल केला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आले तो कॅच ड्रॉप. बॉल आता तो निसटला. 2 धावा ते कंप्लीट झाल्यात. हो 2च मिळतील कारण की आता मयूरला स्ट्राईक हवी आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 2 धावा आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचलंय ते मात्र 39 धावा धावफलकावरती. 6 मध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे 6 बॉलमध्ये तुम्हाला 25 धावा या कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. परंतु आणखीन एक नियम या स्पर्धेचा आहे कारण की पहिल्या फेरीमध्ये आपण 5 मॅचेस खेळतोय. त्याच्यामुळे 4 मॅचेस या अगदी बरोबर लॉट्सप्रमाणे लागतील. परंतु एक मॅच ज्या टीमला आपल्याला बाय द्यायची मग ती बाय अशा प्रकारे असणार आहे. पहिल्या फेरीमध्ये ज्या टीमच्या धावा जास्त असतील त्या टीमला आपण पुढच्या फेरीमध्ये ती बाय देणार आहोत. त्याच्यामुळे पहिल्याच फेरीमध्ये तुम्हाला धावा जास्ती बनवाव्या लागतील जर तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये बाय हवी असेल. आणि हे रूल्स शेवटच्या मॅचपर्यंत राहणार आहेत. त्याच्यामुळे याच्याकडे देखील लक्ष द्या. हा बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सचिन. हो इथून देखील आपण पाहताय पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर उडवायचा होता. एलिव्हेशन नाहीये. अगदी आपण पाहताय बाटला चेंडू ब्रश झाल्यानंतर जाग्यावरतीच राहिलाय. डॉट बॉल आलाय. 5 बॉल 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. बघा वेळ अजिबात घेऊ नका. आपल्यासाठी वेळ अजिबात नाहीये. प्रत्येक बॉलमध्ये टीम मीटिंग करूच नका. आणि हे एकच नव्हे तर सगळ्या टीमसाठी या सूचना आहेत. तुम्ही फार कमी वेळ घ्या कारण की आज बरोबर आपण पाहताय उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली. 3ऱ्या रात्रीला ओ फटक्यात लॉप केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेत. हो चांगली फिडिंग रिले फिडिंग पाहायला मिळते. एकानं बॉलला स्टॉप केलं दुसऱ्याने उचलून फेक केली आहे. तोपर्यंत फलंदाज इथून बाद होतील. रनआउटची विकेट आली आहे. फलंदाजाला इथून परतावं लागतंय. फलंदाज बाद होत आहेत. जयवंत चार बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. मयूरनी पुनश्च एकदा साईक स्वतःकडे ठेवली आहे.
शेवटचे 4 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. हो फटका तर चांगला केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चालू. ओ फिल्डर कडनं चुकी झाली आहे आणि बॉल सरळ अगदी आपण पाहताय तो सीमा रेषा. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या आता पुन्हा एकदा फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 44-44. 3 बॉल आणि आता 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 20 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे 3 बॉल मध्ये 20 बनवाव्याच लागतील. ओ फटका तर चांगला केलाय परंतु फिल्डर आहेत पकडली कॅच आणि या मॅचची पूर्णपणे हवाच काढून टाकली आहे. फलंदाजीतून बाद झालेत. आता 2 बॉल मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. ती मात्र नानिवली टीमला. वंजारवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी खालापूर विभागामधून आलेला संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती नरेश आलेत. 2 मध्ये 20. हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिल्डर पासून दूर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आला. आता शेवटचा 1 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त फाईट पाहायला मिळाली नानिवली टीम कडनं देखील. सुरुवात चांगली झाली होती परंतु मिडल ऑर्डर मध्ये त्या धावा आल्याच नाही. जसं अगदी आपण पाहतोय भाग्यवान बाद झाले त्याच्यानंतर मात्र त्या धावा थांबल्या गेल्या. हो चांगला बॉल. इथून मात्र मॅच जिंकली वंजारवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम नानिवली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तेरा बॉल मध्ये ज्यानं 27 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट देखील त्याने मिळवली. 9 बॉल मध्ये 27 धावा बनवणारा सुनील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द